रसिक प्रेक्षक हो सुस्वागत। प्राह्या ओंकार स्वरूप श्री विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करू। रंग देवता तथा नाट्य नटेश्वराच्या चरणी विनम्र अभिवादन करू। तसेच श्री सातेरी दाढ साखर आणि श्री मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक हो आणि तुम्हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करू। श्री देव हनुमान जयंती प्रीत्यर्थ श्री सातेरी देवी दाढ साखर हनुमान महिला नाट्य मंडळ खांद्याळे सहर्ष सविनय सादर करीत आहोत। संत सावतामाळी यांच्या भक्तिमय जीवन चरित्रावर आधारित 2 अंकी संगीत नाट्य पुष्प अवघी विठाई माझी। अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी। लेखक श्री नरेंद्र नाईक, दिग्दर्शक श्री सोमनाथ परमेकर, निर्मिती प्रमुख श्री मोहन शेतिये, सहाय्यक दिग्दर्शक श्री दामोदर नाईक आणि श्री अजित उबडे आणि श्री संदीप डांगी। रंगभूषा श्री पंढरीनाथ देऊलकर आणि कुमार प्रथमेश देऊलकर। प्रकाश योजना आणि ध्वनी संकलन नेपथ्य चनेकर नाट्य भंडार डिचोली गोवा। ध्वनी संकलन मंगलमूर्ती सावंत दोडामाल। नेपथ्य चनेकर नाट्यालंकार डिचोली गोवा। संगीत दिग्दर्शक श्री संतोष भिशे। तबला साथ कुमार गणपत काणेकर। सहाय्यक श्री विष्णू शेतिये, शिवा शेतिये आणि श्री संतोष देऊलकर। रंगमंच व्यवस्थाप खांद्याळे ग्रामस्थ व महिला मंडळ खांद्याळे। विशेष सहाय्य श्री नितीन रामचंद्र शेतिये। पात्र परिचय सावतामाळी सौ नीता शेतिये, पाटील सौ विनीता शेतिये, परशा सौ विद्या सावंत, नागी कुमारी यशवी नाईक,
विठ्या तुम्हारी सानवी सावंत, जनाई सौ शर्मिला शेटिये, महादेव शास्त्री, सौ संजना गावडे, नामदेव सौ रोशनी नाईक, ज्ञानेश्वर सौ प्रज्वला पवार, काशीबा सौ अर्चना गावडे, विठ्ठल कुमारी दिव्या शेटिये, हणम्या सौ विनीता गावडे, जीवाजी हर्षदा नाईक, गावकरी सौ बीना नाईक, लक्ष्मी शेटिये, शोभा शेटिये, सीता तोरसकर, सौ अस्मिता नाईक। रसिक हो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच भूमीवर आपल्या महिला प्रथमच संत सावतामाळी यांचा जीवन चरित्रावर नाट्यपुष्प सादर करीत आहोत। अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी। पोटासाठी काढली चार कणस तर ती चोरी कसली म्हणा। एरवी सावत्याकडे भी मागितली तर तो नाही म्हणत ना, देतो अन्न म्हणणं बरोबर। ते म्हणण्याचे गुन्हा नको, तिथं त्याच्या मळ्यात तू काय पाहिलं ते सांग। हो मालक, काय नाही पाहिलं ते विचारा की। तर जातो तो सावत्या ह्यो भला मोठा बसोबा हटवत हाय। अच्छा, पुढे त्या सावत्याने मला पाहिलं आणि म्हणला जरा हात लाव की। म्या आपलं नाव म्हणलो, म्या म्हणलं हे बाबा मला नको। म्या पाहिलं ऐकलं न ऐकलं आणि ही धूम टाकली आणि हत्त आलं बघा। ते होतं ते भल्यासाठी होतं म्हणजे मला त्या सावत्याने ह्यो मसोबा फेकला म्हणजे बरंच झालं। हो, चांगले झाले। आता त्या सावत्याच्या मागे कसा शुक्ल काष्ट लावतो तेच कसलं काष्ट? मूर्खा, तुला नाही कळायचं ते। तू आता फक्त एकच करायचं, मी सांगेन तसं वागायचं। बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं। होय मालक। अरे तू माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही हे माहिती आहे मला, कारण आमच्या उपकारावर तर तुझी घरची चूल पेटते। होय की मालक, लई उपकार आहेत तुमचे।
माझ्याकडे एक नामी युक्ती आहे. काय ती? तुम्ही सांगत असाल तर तुमच्या गोट्यातील सारी गुरे देतो ह्याच्याला सोडून सावत्याच्यामुळे. नको मूर्खा, तसं नको. अशी काय युक्ती आखली पाहिजे की सावती मेला पाहिजे आणि लाठी देखील तुटाका मारे. आमच्या धंद्यात येतो काय? पण मला तो सावत्या झाडपाले कंदमुळे देऊन लोकांनी आजारासनी बरं करतो म्हटल्या आणि एक बी बायका घेत नाही, फुकटीलाच करतो नुसत्या. अरे तेच तर ना, आमचे दुखणे तेच तर आहे. आमच्या धंद्यात तो अकलेचा कंद. आम्ही इतकी वर्ष या लोकांना नको नको त्या असा दरोबातून वाचवले, ते फुकट गेले. या सावत्याने या लोकांना कंदमुळे पालापाचोळा द्यायला सुरुवात केल्यापासून या पंचक्रोशीतली अडाणी लोक आमच्याकडे काळ फिरवत तिकडे जायला लागली. हो मालक, लोकांचं तसंच असतं. एका दुकानदाराकडे गेले त्याला सोडायचं आणि दुसऱ्या दुकानदाराला धरायचं. कसं? आम्ही देवधर्माच्या गोष्टी सांगतो, प्रवचने करतो, ते डांबरी आम्ही योग या जग कर्तव्य सांगतो, म्हणजे धर्माचे अवलंबन मागवतो. असं सांगतो तो लोकांना, आमच्या विरुद्ध भडकावतो. म्हणे तज्ञ विष्णू भजावा. म्हणजे म्हणजे काय हो मला? म्हणजे तुला कशाला नको त्या चौकशा? तू फक्त एकच करायचं, मी सांगेन तसंच वागायचं. बस म्हटलं की बसायचं, बस. तू म्हटलं की गोवायचं. होय की मालक? हा सावत्या म्हणजे अकिनातला निखरा आहे. त्याला वेळ निघायला हवा. त्याला गाव पाडला समोर उभा करून उघडा पाडला पाहिजे. नुसतं उघडा नाही मालक, नागडा. होय तेच. मालक ते बघा, पाटील बाबा इकडे येत आहे. सैतानाचं नाव काढलं आणि सैतान हजर. अरे चूप हराम्या चूप. तुझ्या जिभेला काही हाड. पाटलांनी जर ऐकलं तर आमच्या संबंधात बाधा आहे की मूर्ख कुठला. चुकलं, चूक मान्य. चुकलं म्हणजे चुकलं. ग आता या पाटील बाबा या. पांडुरंग. अहो पाटील बाबा, तुम्ही इकडे भेटलात हे एका अर्थाने बरे झाले. हे आम्ही तुमच्याकडे येत होतो. काय हो शास्त्री बुवा, अशी घाई तरी कसली म्हणायची? पांडुरंग. अहो पाटील बाबा, आता हातावर हात ठेवून बघायचे दिवस नाही राहिले. तुमचे आणि आमचेही. हत्तीच्या मागे फारच झालं तरी का? ते तरी सांगा की. काय आभाळ कोसळलाय की महामारी आली म्हणायची? अहो आम्हाला कोसळलं. हत्तीच्या मागे अहो कोसळलं आभाळ तर कोसळू दे की. लावू की काढून ढिक्क्या. कसं? एकदम बराबर बोललात बघा पाटलानं. अरे चूप माझ्या चूप. अहो पाटील बाबा, अशी मस्करीवर नका नेऊ ही गोष्ट. अहो मी काय सांगतो ते तरी ऐका. हत्तीच्या मागे अहो शास्त्री बुवा, अहो सांगा तर खरं. सांगण्याबरोबर कसं समजायचं? पाटील बाबा, तुमच्या आणि आमच्या अस्तित्वाला ग्रहण लागायची वेळ आली आहे बघा. हत्तीच्या मागे पुन्हा कोण्यात? अहो शास्त्री बुवा, असं कोण्यात नका बोलू सा. आम्ही गावरान अडाणी माणसं, अंगठा फादर. तुमच्यासारखा गमाभर शिकलोय थोडं. शिकलो नाही म्हणून पाटील वाटेला आल्या. तेव्हा असे कोण्यात बोलू नका. स्पष्ट सांगायचं तर तो सावत्या माळी
पाटील बाबा, त्या सावत्याने नको तीच गोष्ट केली बघा. त्या हरामी नास्तिकाने असं केलं तरी काय, ते विपरीत माळ्याने आपल्या भाजी लावायची सोडून गावात पोतीकडे नाचा शब्द काय तो. अहो ते तेवढं बाकी शिल्लक ठेवलंय त्या माळ्याने. बद्री पुरेसे ज्ञान असते तर ते केले असते. आता हेच बघा ना, काल शेतात म्हणे नांगरताना म्हसोबा भेटला तर त्यांनी चक्क काढून तो अडवायत हो फेकला. हत्तीच्या मारी म्हसोबा आणि अडगळीत फेकला. अरे लई मंगळ केले बघा. हे या शेताच्या बांधावर तरी ठेवायचा. हे म्हणताय ना आम्ही. पण काय हो शास्त्री बुवा, त्याचं पाप त्याच्यापाशी, आम्हाला काय त्याचं शेत त्याचं नसोबा, आमच्या बापाचं काय जातं या. हा त्याचा खाजगी प्रश्न आहे. काय रे पुरुषा? एकदम बरोबर. सावत्या आणि म्हसोबा पाहून घेतील. असं कसं म्हणता पाटील बाबा? अहो हा म्हसोबा जरी त्याच्या शेतात भेटला तरी तो शेवटी गावाचा. त्याची अशी विटंबना छे 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 पाप पाप महापाप करायची होते पाटील बाबा, महापाप. अहो शास्त्री बुवा, अहो उगा नका हो काळजी करू. अहो काळजी न करून कमत आले. शेवटी गावाचं भले आम्हाला तर का पाहावे लागेल ना. म्हसोबा म्हणजे साधे सुधे प्रकार नाही. गावावर संकट येईल तेव्हा काय, हा म्हसोबा गावावर कोपल्याशिवाय राहणार नाही. हत्तीच्या मारी पुन्हा तेच की हो. अहो शास्त्री बुवा, अहो म्हसोबाचा गावावर कोपला तर आम्ही त्या सावत्यावर कोपू की, त्यात काय एवढं. मालक, मला ना एक नामी युक्ती सुचली. काय ती? तुम्ही सांगत असाल तर तो म्हसोबा तिकडनं हलवायचा आणि गावच्या वेशीवर बसवायचा. मग मी आपला बसतो त्यात गाणी घालत. कसं? नको मूर्खा, तसं नको. अशी काय युक्ती आखली पाहिजे की सापही मेला पाहिजे आणि लाठी देखील तुटा कामा नये. अरे अलीकडे तुझी अक्कल खूपच घोड्याकडे धावते. मूर्खा, म्हसोबाला दुखावल्याच्या सावत्याने आणि आम्ही त्याची स्थापना करायची ते काही नाही पाटील बाबा. यावर काय तो निर्णय तुम्हीच घ्या. आज आपल्या शेतातला म्हसोबा त्याने बाहेर फेकला, उद्या गावातल्या मंदिरातले देवळीचं माळी बाहेर फेकेल. त्याचा निवाडा झालाच पाहिजे. अहो शास्त्री बुवा, कसं आमच्या बी आपलेचं घोडा तुमच्या संगीने धावतोय. तेव्हा तुम्हीच काय ते सुचवा म्हणजे मला काय सांगावं तेच कळत नाही. या परतूने जेव्हा आम्हाला ही खबर दिली तेव्हा आमचे पाय लटपटायलाच लागले. चांगलेच अडकीच्यात सापडलो आम्ही. त्याचा या सावत्याकडून हिशोब चुकता केलाच पाहिजे. मालक 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 भाग झाला. लई मंगळ खबर हाय. हत्तीच्या मारी आता तू आणि कोणची खबर आली आहे? मालक गणते मारायचा पोरगा पटकीने मेला. लई मंगळ झाला बघा. शेवटी व्हायला नको तेच झालं. पटकीने गावात शिरकाव केला. म्हसोबा झोपला म्हणायचा. अगदी बरोबर, म्हसोबाचाच कोंबडा. आता या अरणगावची लोक पटापटावरती पांडुरंगा काय वाढून ठेवलं तू या गावावर ते तुझे तू जाणे. पांडुरंग शास्त्री बुवा, पटकी गावात शिरली म्हणजे महामारी झाली म्हणा. लई वंगळ झालं बघा. वंगळ म्हणजे काय? वंगळच झालं बघा. आता आमच्या पोराबाळांचं काय म्हणत, पांडुरंगच जाणे. आता तो म्हसोबा नाही सोडणार गावाला. अरे काय म्हसोबा लावून धरला असं? मगाच प्रश्न तो म्हसोबा गावचा काय वाईट करणार? अरे या गावची तर काय चूक? पाटील बाबा, या चूक गावाची नाही हे खरं, पण भोगणार मात्र गावात. पाटील बाबा, तुम्हाला कदाचित माहित नसेल पण आमच्या बालपणी अशा एका म्हसोबाचे कान बंधरा बाजूने कटी म्हणून हलवले होते. त्यानंतर गावाची महामारी
वारी आली त्या अर्धा गाव नष्ट झाला होता. म्हसोबाचे हे प्रकरण खूप वाईट असं वाटलं बाबा. होय होय, हे आमचे म्हातारी आजी सांगायचे तवा. हे म्हसोबा मुंजे हडळ त्यांच्या वाटेला गेला पुन्हा सिमी नाही सोडायचे. हत्तीच्या मारे ओ शास्त्री बुवा, चला तुमच्या मनासारखं होऊ दे. आता ही आपत्ती आली हा तर त्यावर काय ते दवाखाने असलच की. दवाखान्याने नाही आटोपणार ही आपत्ती. ही आपत्ती म्हणजे म्हसोबाचा कोप आहे. हत्तीच्या मारे दवाखान्याला आटोपणार नाही तर आटोपणार तरी कशाने? ते तरी सांगा की. मला तरी या क्षणी यावर एकच उतारा दिसतो, तो म्हणजे गावदेवीचा कोप. ती काही ती बोले तसं असं तर तसं करू. चला उद्याच्या दूर येऊ. जशी मरी आई गहू देई तसं पुढे करू. लई बेस होईल बघा. समजांना गावाचं काम मेळा करतो बघा. ही लई मोठी बॅड आहे पाटील बाबा, साधेपणाने सुटायची नाही. तर मग पाटील बाबा, मी भक्ताला सांगून ठेवतो, तुम्ही उद्या सकाळी मंदिरात या. पंचमंडळी करूया, त्यांना मी कळू दे की. साड्याच्या साक्षीने झालं की बरं कसं लईले. चला तर शास्त्री बुवा. शास्त्री बुवा, आम्ही चालतो म्हटलं पुढे. हो, तुम्ही वा पुढे. पांडुरंग पांडुरंग. मालम काय करतो सांगा. मी अस्सळाला जाऊन येतो आणि तुम्ही सांगितलेली कंदमुळे घेऊन येतो. आता पटकी गावावर आली म्हणजे आपले दुकान तेजीने करणार कसं. अरे मरू दे ती कंदमुळे आणि ती लोकही. काय 100-200 लोक पट्टीने गेली म्हणजे काय आभाळ फाटणार नाही की धरणी दुभंगणार नाही. प्रथम त्या खराव्याला ठिकाणं बघूया. कुणाला? म्हसोबाला? म्हसोबाला नाही रे मूर्खा, त्या सावत्या माळ्याला. त्या सावत्या माळ्याचे कणीस चिरल्याखेरीज तो वडणीवर यायचा नाही. या आता या पट्टीतही तो औषध पाणी करून देव घाला बघणार. पण तू चल आता, तू मी सांगेल तसं करायचं. काय ते? आता इथे तिथे उकीरने गुकीत बसू नको. थेट भक्ताकडे जायचं आणि असेल तसं आताच्या आता घरी भेटायला बोलवलं म्हणून सांगायचं. कळलं मालक, समजा आलं बघा ध्यानात. म्हणजे उद्या त्याला मरी आई तुमच्या हातावर बोलणार कसं. हरामी, तुझ्या तिरडीचा खटकला तो बांबू आणि मेल्या हळू बोल की. हे सारं केवळ मी माझ्यासाठी करत नाही, त्याच्या तुझाही भला आहे की. मी राहिलो तर तुझे चूल पेटणार हे ध्यानात ठेव. होय मालक, समजलं. समजा आलं बघा ध्यानात. काय बी काळजी करू नका. मी इकडची गोष्ट तिकडे कळायला देणार नाही. आणि हे बघ, जाताना त्या भक्ताच्या घरी 4-5 नारळ घेऊन जा आमच्या घरून. आणि तुला घेऊन दे. दोनच? हो, देऊन दे बरं का. हो मालक, पटकी अगदी वेळेवर आली बघा गावात. आणि असो काही सारखं अगदी मनासारखं जुळून येत आहे. आणि जुळून यायला हरकतही नाही म्हणा. मी जे काम करतो ते माझ्यासाठी थोडे, माझा यात काही स्वार्थ नाही. आणि असला तर तो या गावासाठी, या धर्मासाठी शेवटी दगडाचा दोष देना. तेव्हा कुठेही मी त्या संपादन करू शकलो. आणि हा अडाणी सावत्या माझी अपप्रतिष्ठा करतो का. या सावत्यासारखे पाखंडी जर धर्म बुडवायला निघाले असतील तर त्यांना वटणीवर आणून या रूढी परंपरा जपण्याचे काम आम्हाला करावे लागेल. आणि कदाचित तो परमेश्वरच हे काम आमच्याकडून करून घेत नसेल कशावरून. काही का असेना या पट्टीपासून हा गाव वाचतो अथवा न वाचतो, परंतु धर्माने पाहणाऱ्या या महादेव शास्त्रीपासून हा सावत्या कसा वाचतो तेच पाहतो. गेले आमचे मालक गेले. देव देवस्कीच्या कामात आमचे मालक अगदी बटाई. उद्या त्या सावत्याचं काही धड नाही बघा. उद्या मरी आईने काय बोलायचं काय बोलू नये ते आमचे मालकच ठरवतील. काय
सुद्धा. परंतु हे या धर्माच्या ठेकेदारांना कुणी सांगायचं नव्हतं तर त्यांना दगडात बसवला दिसतोया. पण या कष्टकरी गरीब माणसातील परमेश्वर कसा काय दिसत नाही त्याचेच माणसांना गुलामाची वागणूक आणि दगडांना दैवत्व द्यायचं हे एक षडयंत्र आहे. आपण त्याला बळी पडू नये, सावध राहावं बस. परंतु गावातील लोकांच्या अज्ञानाचा लाभ घेऊन ही लोक त्यांची माथी भडकवतात. त्याचं काय? म्हणून अज्ञानाला थारा देऊ नये. पोटा पाण्याचा उद्योग व्यवसाय करताना ज्ञानाचे धडेही द्या. आपण मंडळी तिन्ही सांजेला इकडे येता. मग आम्हाला जे कळते ते आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्हाला जे कळते ते तुम्ही इतरांना सांगा. सर्वांना ज्ञानी करून सोडा. कशाची चिंता करू नका. चिंता नाही हो करत कशाची. पण स्वतःला लई शाणी समजणारी ही माणसं आम्हा गरीबांनी आमचा प्रपंच नीट करू देत नाही. काशिका, अरे माणसाने नुसतं ज्ञानी असं चालत नाही. त्या ज्ञानाबरोबर कर्मही तसंच शुद्ध असावं लागतं. अशा दुष्ट बुद्धीने वागणाऱ्यांना कसं नाही हो पुण्य. हा, आता पुण्याची गोष्ट निघाली म्हणून सांगतो. अरे प्रपंच असूनही परमार्थ साधावा, वाचे आळ व्हावा, पांडुरंग पांडुरंग. सर्व संगत पाठलाग करण्याची काय गरज. प्रपंच करता करता देखील ईश्वर भेटतो. स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात. अगदी तसंच पुण्य कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणे गरजेचं नसतं. आपण जेव्हा अल्लांना मदत करता तो क्षण सुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणे पुण्यवान असतो. सावता बाबा, तुमचे हेच बोल ऐकून आमच्या मनाला बरं वाटतं. आणि दिवसभर शेतात काम करून थकलो तरीही तिन्ही सांजेला आमची पावलं तुमच्या घराकडे वळतात. अवधानी, पण म्या काय म्हणते, शेतात राबून बी जर परमेश्वर भेटतो हे खरं असलं तरी पांडुरंगासनी डोळ्यांनी प्रत्यक्ष पाया जावं माणसांनी पंढरीला. हो सावताबा, कधीतरी चलावं म्हणलं मी पंढरीला. काशीबा, अरे आम्ही जातीचे माळे. कष्ट करणे, घाम गळणे याशिवाय दुसरी भक्तीने तरी कुठली. त्या काळी आईची सेवा म्हणजे देवाची भक्ती. त्या काळ्या आईची सेवा करण्याचे काम त्या पांडुरंगाने तर सोपवले आम्हावर.
चांगलाच झाला. फार सुंदर रचना झाली बघा. सावत्याने केला मळा, विठ्ठल देखीला डोळा. आपण भाजीच्या मळ्यात विठ्ठल पाहता. वा, छानच. काय आहे काशीबा, हे अभंग रचने म्हणजे जणू मळ्यात भाजी पिकवल्या सारखंच आहे. बघ, कसं चांगलं खत पाणी मिळाल्यावर शेतातली भाजी कसं भरभरून फुलते, हिरवी गार होते. तसं या अभंगाचं आहे. आपल्या सारख्या मित्रांची साथ लागली आणि अशा निवांत चरणी पांडुरंग चरणी ध्यान साधना लागली की आमच्याही ओठावर असे अभंगाचे चरण नाचू लागतात आणि आमचे शब्द घाम गळते आणि तू ते नको नको म्हटले तरी लिहून घेतेस. खरंच सांगतो बाबा, आजचा अभंग चांगलाच छापला. माझा काळजाचा ठावच घेतला त्याने. हो रे, पण तू हे अभंग लिहिण्याचा जो प्रपंच करतोयस त्याने काय होणार आहे? नसती कागदाची गाठोडी घरात, नसता कचरा. तसं नका म्हणून सवयनी सावता बाबा. तुम्हीच म्हणाला नवं तुमचे हे शब्दधन हा. खरंच हे शब्दधनच हा. ते राखायला हवं. अहो आता या क्षणाला जे काय तुम्हाला स्मृती तुमच्या वटा बाहेर पडते ते पुन्हा येईलच याचा काही नेम नसतो. तेव्हा पांडुरंगाची पोरं इतरांनी गावी आणि पांडुरंगाची महती वाढत जावी म्हणून करतो प्रपंच. अरे आम्ही असे अडाणी माई हे अभंग रचून असे अभंग रचून आम्हाला काय मिळवायचंय? आज ते आम्हाला स्फुरतात. आम्ही ते आपल्यासारख्या सज्जन माणसांसमोर जातो, पांडुरंगाचे गुणगान करतो. त्यातून आमच्या मनाला थोडा आनंद आणि मळ्यात काम करून थकल्या जीवाला थोडा विसावा, बस एवढंच. तुम्ही काय बी सांगा, तुमच्या तोंडातून निघणारे अभंगाचे बोल आमच्या कानावर पडलं की आमची अडाण्याची थकली पावलं देखील तुमच्या घराची वाट चालायला लागते. शिवाजी बाबा, अहो आमच्या तोंडून तो पांडुरंगच बोलतो. मला कुठलं आलं आम्हाला काव्य आणि अभंगाचं ज्ञान? पण एक मात्र खरं, मनाचे आणि बुद्धीचे दरवाजे नेहमी खुले ठेवले की ज्ञानाचा प्रकाश आपोआप कुठून ना कुठून येतो. त्याला शोधायला त्याला सुद्धा पुण्य लागते. सावताबा, तुझं एरेगाबाचं काम नाही ते. जने अगं बघत काय बसलीस? त्यांना काही गुरुपाणी देशील की नाही? वय वय आणते की. वहिनी, अहो वहिनी, आग्या पांडुरंगाचा परसा. परवाच्याला पंढरीवर आलं या. लई कृपा झाली बघा. आम्हाला काय जाता येत नाही. निदान तुमच्यामुळे तरी आम्हाला पांडुरंगाचा परसाद मिळतो या. नाहीतर मी आमचं नशीब कवा उघडे ते त्या पांडुरंगालाच माहित. आपण तर पांडुरंगाला कर्मात शोधलाय आणि आम्ही मात्र त्याने भेटायला जातो. वर्षानुवर्षे पंढरीला पायपीट. प्रत्येकाने आपल्या वाट्याचे काम केले की देव आपोआप आपल्या अधिक जवळ येतो. त्याला शोधायला कुठेही जावं लागत नाही. घ्यावा गुळ पाणी घ्यावा. यंदा नक्की जाऊ. मळ्यातली कामं आटोपली की नक्की जाऊ. आमचं केलं नशिबोल असं काम काम आणि काम. हो, हे मात्र खरे. अगं कशाला वैतागतेस? एकदा कामातून सवड मिळाली की जाऊ, नक्की जाऊ. अहो धनी, सवड मिळत नसते, ती काढायला लागते. काय हो जीवा बाबा? हो, हे मात्र खरं. सावता बघा, अहो चला की मंडळीला. तुम्ही सांगायचं तेवढं बाकी होतं. आम्ही सांगून थकलो.
बघा बघा त्या लहानक्या पोरांकडे तरी बघा, त्यांचं तरी आहे का? या औरंगाबादची लोक वारीला जात्या, ती बघत्या ती पोरं, त्या असली बी जाया वाटतं. सावता बाबा, अहो काम लई आहे, ती सुटली आहे थोडी. अहो आम्ही शेतकरी माणसं, शेत मळ्यात भाजी मळ्यात राखणे आमचा धर्म. अहो त्यातल्या त्यात काढायचं हे इच्छा असली की मार्ग सापडतो. अगदी बरोबर बोललात बघा काशीबा. सावताबा, इच्छा धरा, मला नक्की पडणारी दिसत. अहो जीवा बाबा, अहो पांडुरंग कुठे सांगतो आपली वारी करा म्हणून? आणि काय हो, आणि काय हो, पांडुरंग काय पंढरीतच आहे? अहो माझा पांडुरंग तर सर्वत्र आहे. म्हणजे एवढी वारकरी लोक पंढरीला जात्या, ती काय येडी म्हणून जात्या? अगं वेडी म्हणून जातात की शहाणी म्हणून जातात मला नाही ठाऊक, तो ज्याचा त्याचा भाव. पण माझ्या मते प्रत्येकाने आपला काम धंदा जरी प्रामाणिकपणे केला तरी पुढे. या प्रपंचातच परमार्थ आहे. आता हे बघा, आमचा हा समोर दिसणारा हिरवागार माठ, अहो त्यातील फळे फुले भाजीपाला म्हणजे पांडुरंगाचंच रूप. अहो आम्ही त्यात हा हिरवा फुललेला मळा म्हणजे माझा पांडुरंग. यात आम्ही रात दिवस मेहनत करतो, कष्ट करतो, म्हणजे जणू पांडुरंगाचीच भक्ती करतो. आणि त्या मळ्यात राखताना कष्ट करताना श्रम होऊ नये म्हणून जे गुणगुणतो त्याची ही कवने होतात. आणि ती तुम्ही लोक गाता म्हणून ती अधिक खुलतात. त्यालाच तर तुम्ही अभंग म्हणता. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी माझी अवधी थाळी.
आणि सांगायला गेलो तरी असं असतं. तसं नाही केलं. अगं आता हेच बघ, हा समोरचा हिरवा गार मळा तो आपला थोडाच आहे. अगं या मळ्याचा मी केवळ राखण, या मळ्याचा खरा मालक तो भगवंत. नाही बा, हा मळा आपला नाही. आम्ही त्यात फक्त कष्ट करून तो फुलवायचा. या मळ्याचा खरा धनी तो पांडुरंग. उगा नकाच्या पोरांना काही बाई सांगू. तुम्ही एक एक करून सांगता येईल आणि मग हैराण करत बसते प्रश्न करून मला. अगं खरंच हे आपलं आपलं माणूस म्हणून जो माणूस मिळवतो ते आपलं असं काहीच नसतं. आपण माणसं मोकळ्या हाताने आलो असतो आणि मोकळ्या हातानेच जायचं असतं. इथली यात्रा संपल्यावर असंच असतं बघा सावत्या बाबांचं. त्यासने आमचे कधी पटतच ना. यांचा 12 माई हिरवागार फुललेला मळा बघतात आणि ही लोक जैत्यात. यांच्या माघारी नाही नाही ते बोलतात, पण हासने काय सांगायला जावं तर यासने ते नाही पटत. काशीबा, अरे बोलणाऱ्यांची 1000 तोंड. आपण नाही तिकडे लक्ष द्यायचं. आपण आपला काम धंदा करत राहायचं. अरे श्रमात तर परमेश्वर दडलाय. आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी आपण जो काही कामधंदा करतात तोच आपला परमेश्वर. आणि तो प्रामाणिकपणे करणे म्हणजे खरी भक्ती. बाकीचं सारं सोडून वरचा दिगावा, खरं काही नाही, सारा पसारा. काशीबा, खरं तर कर्मे ईशू भजावा. चला चला अरे देवा, गावची मंडळी ह्या एरियाला आता काही कशा काही म्हणायची. अशा उन्हात शेवटी त्या सासऱ्याने आग लावलीच म्हणायची. पांडुरंगा तू सोडोबा मुद्दा. सावद्या, अरे सावद्या, आहेस ना? या मंडळी या. आज असे अचानक कसं काय केलं येणं आम्हा गरीबा घरी? या पाटील बुवा, या शास्त्री बुवा. पहा पाटील बुवा, तुम्हीच पहा कसे गावाला जमून प्रवचने देत होते. ही गावातली भोळी माणसे याच्या या लांबी बोलांना घेऊन नास्तिक म्हणत नाही. शास्त्री बुवा, असे आला तर शांत बसून घ्या आणि निवांत बोला. अगं जनाई, मंडळीसाठी काही रताळी केळी असतील तर बघ ना. हो हो चालेल चालेल. अरे काय चालेल चालेल लावलं? सावत्या, तुझी रताळी केळी गेली चोरी. तुझा पाहुणचार घ्यायला आम्ही नाही आलो, तुला जाव विचारायला आलो. हो हो जा. कसं शेतातल्या म्हसोबाची विटंबना करून गावाला संकटात टाकलंस काय? पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. अहो पाटील बाबा, बोला की काहीतरी. असे गप्प राहून कसं चाले? हत्तीच्या मारी विसरलास की? अरे सावत्या, तू बिनपणी कसा? पांडुरंगाच्या कृपेने यंदा चांगला हाय माळा. अहो पाटील बाबा, तुम्ही जाव विचारायला आलात की खुशाली? अहो विषय कोणता आणि बोलताय काय? हत्तीच्या मारी विसरलास की हो? शेतांकडे म्हसोबा गावला असं ऐकलं, काय? म्हसोबा? छे छे. अहो पाटील बाबा, मला तर शेतात मिळालेला तो एक पाषाणी दगड. बाप 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 रे बाप. अरे सावत्या, कुठं फेशील नाही का हराम्या? अरे त्या पाषाणरूपी म्हसोबाची तू दगड म्हणून सांभाळणार नव्हतो. छी 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 छी. दगडाला दगड म्हणायचं नाही तर आणखी म्हणायचं तरी काय? अरे म्हसोबा आहे तो म्हसोबा. मूर्ख कुठला? तुम्ही खुशाल म्हणा त्याला म्हसोबा. हत्तीच्या मारी. अरे सावत्या,
ही लोक म्हणतात मसोबा हाय तर म्हण की त्यासनी मसोबा तुझं काय जातं हा? नाही पाटील बाबा, लोक म्हणतात म्हणून मी का म्हणा, ते त्यांचं अज्ञान. पाटील बाबा त्यांना सांगा, दगडात देव पाहण्यापेक्षा माणसात देव शोधा. या झाडा पेडात देव पहा. आज त्या दगडाच्या रक्षणासाठी मला जाग विचारायला आला, तसंच या निसर्गातील प्रत्येक घटकाचे रक्षण करण्यासाठी झटा. मी तुमची साथ देईन. पाहिलात पाटील बाबा, पुन्हा याचं नितळी प्रवचन सुरू झालं. अशीच प्रवचने करतो आणि या भोळ्या लोकांना नादी लावतो. लोकांना नादी लावणारा मी कोण? मी एक साधा माळी. लोकांना माझे म्हणणे पटते. दिवसभर शेत मळ्यात राब राब राबतात, कश्रम करतात आणि दमून भागून आल्यावर येतात आमच्याशी संवाद साधायला. तेवढाच मनाचा विलंब. हातीच्या मारी शास्त्री बुवा, आता विखंडवाद कशाला? मुद्द्याची म्हणजे बोला की. पाटील बाबा, या सावत्याने भगवाचं विटंबना केल्यामुळे गावात मर्यादा आणि पटकी गावाची. हो हो, शिरली म्हणजे काय? शिरली. त्यासनी हा सावत्या जबाबदार हाय. तेव्हा या सावत्याने प्रायश्चित्त घ्यावे. तसा मर्यादेने कौल दिला आहे. होय की अगदी उजवा पाडला, झट दिशी उजवा दिला आहे. याला प्रायश्चित्त दिलंच पाहिजे. प्रायचित्त का म्हणून? माझा काय दोष? तुझा काय दोष? वा रे, चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हे असे. म्हसोबासनी तू दुखावलंस, त्यांची विटंबना केलीस आणि मरी आईचा कोप साऱ्या गावावर झाला. मरी आई कोकणी गावात, पट्टी शिरली गावात. म्हसोबाला दुखावलं मी, मग मरी आई गावावर का? कोप व्हायचा नसेल तर तो माझ्यावर व्हायला हवा होता. देवी आई असा तुझा भाव कसा करेल? ओ ना आम्हाला, अरे नातिका, प्रायश्चित्त घे आणि गप्प बस. मरी आईने जे प्रसाद पत्री सांगितलं तेच करावं लागेल तुला. होय होय, तेच करावं लागेल. मरी आईला शांत केलीच पाहिजे, तिला नैवेद्य द्यायलाच पाहिजे. यो बी पाच बोकडाचा बोकडं कापून घाल नवी तिला तू बी हाण आणि अख्खा गाव. हातीच्या मारी एवढंच ना झाले की आमच्या सावत्या बोकडा. बोकडाचं नैवेद्य, घरची बोकडं हात झाले की बोकडाचं नैवेद्य. प्रायचित्त घेण्यासारखं माझ्या हातून घडलं तरी काय? का म्हणून मला शिक्षा? अहो, मुक्या जीवांना मारून देवीला कसला नैवेद्य? अशाने देवी कशी पावेल? पायाने मला मला कोण नाही गुप्तायचा. गप गुमान राहायचा सांगून ठेवतोय. इतकाच नव्हे तर गावच्या ब्राह्मणालाही जेवण द्यावं लागेल. बरोबर ना पाटील बाबा? हत्तीच्या मारी. अहो, तुम्ही सांगाल ते खरं असणारच की. तुमचा शब्द म्हणजे देवाचा शब्द. कसा आहे पाटील बाबा? सारा गाव बोकड खाणार हो. आमचं काय ब्राह्मण प्रियम भोजनम कसं? प्रत्येक वेळेला गावच्या विरोधात तो हा माळी. आजचा सरळ होईना माळी, सुद्धा सारखा सरळ. गावात मानानं डबरून राहायचं असेल तर प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. होय होय, घ्यावंच लागेल प्रायचित्त, नाहीतर धडगत नाही बघ तुझी. हातीच्या माळी. अरे बोल की सावत्या, काय ठरविलं? कसा आम्ही शब्द दिला आहे ना वासनी की तुला आम्ही प्रायश्चित्त द्यायला हवं. कारण
मरी आईने जे प्रसाद पाठवी सांगितलं तेच करावं लागेल तुला. होय होय तेच करावं लागेल. मरी आईला शांत केलीच पाहिजे, तिला नैवेद्य द्यायलाच पाहिजे. अरे अरे काय म्हणतात तुम्ही हे? तुमच्या पोराबाळानं या भल्या माणसाला कित्येकदा काळाच्या झाडाची पाठवलं आणि त्यासनी तुम्ही ठणठवलं. अरे गप रे तू, मध्ये बोल नका. त्यासनी काय तर बोल देते. जीवा बाबा नका तुम्ही बोलू, मी पाहिजे काय करायचं ते. बाबानो तू